नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। आता आज 3 जानेवारी आहे आणि जानेवारीचा हप्ता हा 1,500 रुपये यायला सुरुवात झालेली आहे। हो, आता जानेवारीचा हप्ता 1,500 रुपये यायला सुरुवात झालेली आहे। आज 5 वाजता खात्यामध्ये पैसे येणार आहेत। काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे, कारण आता अर्ज पडताळणी झाल्यानंतर एक नवीन यादी आलेली आहे। आपण ती यादी सांगणार आहोत। कोणती यादी आहे, तुमचं नाव आहे का नाही हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे का, तुमच्या बँकेमध्ये आज वाटप होणार आहे का, यासोबतच पोस्टाच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे का, हे सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर कृपया करून व्हिडिओ हा पूर्ण पाहावा, कारण बघा आता जे वाटप आहे ते आपण जर बघितलं तर 1 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे। 1 वाजता एक टप्पा आहे, पुढे 5 वाजता एक टप्पा असणार आहे। असे 2 टप्पे आज वाटपाचे कार्यक्रम होणार आहेत। तर तुम्हाला जर वाटत असेल की आता आपल्याला 5 वाजता पैसे यायला हवेत, तर काही मी महत्त्वाची अपडेट्स तुम्हाला देणार आहे। आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, कारण आज 10 जिल्हे इथे वाटप होणार आहेत। महत्त्वाच्या 5 बँकांमध्ये पैसे येणार आहेत आणि बघा पोस्टात पैसे येणार आहे का हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्व डिटेल माहिती मी तुम्हाला इथं सांगणार आहे। बघा, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता काही निकष याच्यामध्ये ॲड झालेले आहेत। नवीन वर्षाचं गिफ्टसुद्धा काय आहे हे आपण तुम्हाला बघणार आहोत, कारण मकर संक्रांतीला सुद्धा लाडक्या बहिणीला एक मोठं गिफ्ट मिळणार आहे। काही लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार का, काही लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार का, काही लाडक्या बहिणींना साडी मिळणार का, असे महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत आता आलेले आहेत। कारण आपण आता बघत आहोत की काही महत्त्वाचे आता अपडेट्स आपण सगळ्या लाडक्या बहिणींना देणार आहोत। पहिलं म्हणजे आता लाडक्या बहिणींना घरसुद्धा 20 लाख घरं मंजूर ही झालेली आहेत। तुम्ही इथं GR सुद्धा बघू शकताय, हा GR आहे। ज्या लाडक्या बहिणींनी अजून घरकुलसाठी अप्लाय केलं नसेल तर त्यांनी आजच अर्ज करा। तो अर्ज तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये मिळतो, तिथं जाऊन तुम्ही ते काम करू शकता। आता बघा किती लाडक्या बहिणीला अजूनही डिसेंबरचा हप्ता आलेला नाही किंवा एकही हप्ता आलेला नाही, अशा लाडक्या बहिणींनी इथं कमेंट्समध्ये कमेंट लिहा, नाही आले। आपण तुमच्या कमेंटचा नक्की रिप्लाय देऊ आणि तुम्हाला सांगू की तुमचे पैसे कधीपर्यंत येणार आहेत। तर आता बघा पहिल्यात सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे आज 5 वाजता आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये जानेवारीचा हप्ता येणार आहे। 21 येणार का तेही सांगतो। बरं, 21 कोणाच्या खात्यावरती येणार आणि कधी येणार हेही सांगतो। आणि गॅस संदर्भात एक मोठी अपडेट आता आपल्यापर्यंत आलेली आहे, ती सुद्धा कोणती आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत। बघा, आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे की आता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत का हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। बघा काय घोषणा आहे की आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठी जी अपडेट्स आलेली आहे ती तुम्हाला मी सांगत आहे। व्हिडिओला पहिल्यांदा आपल्या लाईक करा, चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला आता एकदम 2 ते 3 मिनिटांमध्ये मिळणार आहे। बघा आता सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स काय आहे, तर सगळ्या लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत। का खुश झालेल्या आहेत, कारण आता लाडक्या बहिणींना आनंदाची बातमीच आहे, कारण त्यांना आता 2 नवीन गिफ्ट पण मिळणार आहेत। काहींना स्कूटी मिळणार का, काहींना साडी मिळणार का मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून, का काही लाडक्या बहिणींना फक्त जानेवारीचे 1,500 रुपये मिळणार, मागचे पैसे येणार का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासोबतच गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार का नाही हे सुद्धा मोठी अपडेट्स आता आपण तुम्हाला देणार आहोत। तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता डिसेंबरचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आलेला नाही किंवा त्यांना एकही हप्ता आलेला नाही, अशा लाडक्या बहिणींना तर खूप आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे त्यांना एकदमच 10,500 रुपये मिळणार आहेत। कसे मिळणार आहेत 10,500 सांगतो तुम्हाला। आता बघा, जर तुम्हाला नोव्हेंबरपर्यंतचे 5 हप्ते आले असतील आणि डिसेंबरचा हप्ता जर आलेला नसेल, तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता येणार आहेत। किती रुपये येणार आहेत तुमच्या खात्यामध्ये आता? 3,000 रुपये। परंतु इथं 4 निकष लावलेले आहेत, ती निकष आपण पाहणार आहोत। आता बघा, पहिला निकष काल अदिती तटकरे मॅडम यांनी बोलताना सांगितलं आहे माध्यमांशी की ज्या लाडक्या बहिणीला घरी 4 चाकी गाडी आहे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत। बघा आता जर तुमच्या घरी 4 चाकी गाडी असेल, 4 व्हीलर असेल, कोणतीही असू द्या, छोटी मोठी कसलीही असू द्या, फक्त ट्रॅक्टर सोडून, जर ट्रॅक्टर असेल तर काही टेन्शन नाही, ट्रॅक्टर त्याच्यामध्ये येत नाही, कारण ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहे, त्यामुळे ते त्यांनी वगळलेलं आहे। परंतु ज्या बाकीच्या गाड्या आहेत टेम्पो वगैरे, तर ह्या सगळ्या गाड्या ज्यांच्याकडे आहेत त्यांना तिथं लाडकी बहिणीची
जे आता इथनं पुढचे जे पैसे आहेत, डिसेंबरचा हप्ता आला असेल तर ठीक आहे, पण इथून पुढचे पैसे हे येणार नाहीत. याच्यासोबतच आता बघा, आता तुम्हाला 5 वाजता एक मोबाईलवरती मेसेजसुद्धा येणार आहे, ज्याच्यामध्ये 3,000 रुपये आलेले आहेत असे दिसेल, किंवा 1,500 रुपये आलेले दिसेल, किंवा 10,500 आलेले दिसेल. आता मी तुम्हाला सांगणारच आहे कोणाला किती पैसे मिळणार आहेत. परंतु आता दुसरा निकष पहा, जर तुमचं मोबाईलवरती जर आपण बघितलं, जर आधार कार्ड आहे, जर आधार कार्डवरचं नाव आणि जे बँक आहे, जे बँकेतलं नाव जर वेगळं असेल तर मात्र तुम्हाला आता इथं पैसे मिळणार नाहीत. तुमचं बँकेतलं नाव आणि आधार कार्डवरचं नाव जर सेम असेल, स्पेलिंगसुद्धा सेम असेल, इंग्लिश आणि मराठी दोन्ही जर सेम असतील, तरच तुमच्या मोबाईलवरती हा मेसेज येणार आहे. कुठला मेसेज? तुमचा बॅलन्स जो आलेला आहे त्याचा मेसेज, नाहीतर तुम्हाला मेसेज हा येणार नाही. आता दुसरी गोष्ट अजून एक म्हणजे, तुम्ही कुठल्याही आधी योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे. जर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत असेल तर तिथं तुम्हाला पैसे येणार नाहीत. आता मी तुम्हाला सांगतोय 10,500 कोणाला येणार? बघा, ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता मिळालेला नाही, अशा लाडक्या बहिणींना 7 हप्त्याचे एकदम 10,500 रुपये येणार आहेत. समजलं? 10,500 कोणाला येणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जर आपण बघितलं तर साडी मिळणार का? लाडक्या बहिणींना मकर संक्रांती भेटवस्तू म्हणून साडी मिळणार का? हा एक मोठा आता प्रश्न आहे. तर अशी जी बातमी आहे ती पूर्णपणे फेक बातमी आहे. बघा, हे असे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर भेटतील, परंतु हे काही खरी बातमी नाही. साडी कोणालाही मिळणार नाही, स्कूटी कोणालाही मिळणार नाही, किंवा मोबाईलसुद्धा कोणालाही मिळणार नाही. तर अशा प्रकारची गिफ्ट कोणालासुद्धा मिळणार नाहीत. तर तुम्ही प्लीज असे कोणाची जर लिंक आली, मोबाईलवरती जर लिंक आली, इथं फॉर्म भरा, तिथं फॉर्म भरा, तर अशा प्रकारचा फॉर्म कुणीही भरू नका. जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर तुमचं सगळं अकाउंट, सगळे पैसे जे आहेत ते निघून जातील, तुमचं अकाउंट खाली होऊन जाईल आणि मग तुमच्याकडे कुठलाही पर्याय राहणार नाही. तर कोणालाही कुठलंही साडी वगैरे काही मिळणार नाही, याची एकदा तुम्ही सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, गॅस सिलेंडर 830 रुपये कोणाला मिळणार? आता जी लाडकी बहीण, जी महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहे आणि जिचं गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर आहे, अशाच लाडक्या बहिणींना तिथे गॅसचे 830 रुपये मिळणार आहेत. आता काही लाडक्या बहिणींचं अजूनसुद्धा जे गॅस कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावावर असल्यामुळं तिथं त्यांना पैसे मिळणार नाही आहेत. तुम्हाला ते जे नाव कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर करायचं आहे. ते कुठं करायचं आहे तर मी तुम्हाला सांगतोय. ते सुद्धा करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची जी गॅस एजन्सी आहे त्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला त्यांना सांगायचं आहे, ते करून देतील. नाही तर तुम्हाला त्याची KYC सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, जर तुमचं बँक जी आहे ती बँक दुसरी म्हणजे आधार कार्ड जे आहे ते बँकेला मॅप असणं खूप गरजेचं आहे. ते तुम्ही इथं चेक करू शकता. UIDAIच्या या वेबसाईटवरती मी तुम्हाला दाखवतोय, इथं तुम्ही जाऊन चेक करू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. फक्त काय करायचं आहे, आधार लिंकिंग स्टेटस, बँक सीडिंग स्टेटस याच्यावरती गुगलवरती टाकायचं आहे आणि तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तिथं लॉग इन करायचं आहे. समजलं? आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, अशा प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. 7,000 बघा, तुम्ही बघितलाय 7,500 रुपयाचा हा मेसेज आता तुम्ही बघू शकताय. 7,500 रुपये तुम्हाला आलेले आहेत, क्रेडिट झालेले आहेत. तुम्हाला मी आता पुरावा दाखवलेला आहे. तर 7,500 रुपये हे काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता यायला परत सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका. तुमच्या खात्यावरती सुद्धा 5 वाजता बरोबर पैसे येणार आहेत, जर तुम्ही निकषामध्ये बसलात तर. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील हे तुम्हाला मी आता सांगतोय. बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे काय, तर कुठल्या लाडक्या बहिणींच्या किंवा कुठल्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. तर आपण जर बघितलं तर सध्या सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर, नाशिक, पुणे, मुंबई उपनगर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. आणि बँक जर बघितलं तर SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि पोस्ट खातं अशा महत्त्वाच्या खात्यांमध्ये हे पैसे वाटपाचा कार्यक्रम आज 5 वाजल्यापासून पुढे हा सुरू राहणार आहे. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा अभिनंदन. त्यांना लवकरच जानेवारीचे पैसे, डिसेंबरचे पैसे आणि मागचे पैसेसुद्धा मिळणार आहेत. त्यामुळं अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.